पुढचा चेंडू वाईट चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू, चांगला चेंडू टाकला होता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तो म्हणजे सचिन याच्याकडून. ज्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगल्या स्पीडमध्ये निघून गेला आणि त्या चेंडूवरती बीट झाले ते म्हणजे चेतन पाटील. निर्धाव असा चेंडू. जर का बघितलं तर या 3 षटकाच्या मॅचमध्ये किती धावा खेरवडे संघ जमवतोय हे खूप महत्त्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, बाउन्सर पद्धतीचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला भेटते ते म्हणजे सचिन याच्या माध्यमातून. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न या ठिकाणी चेतन पाटील करतायत. पुढचा चेंडू, बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. लेग साईडला टोलवलं चेंडू, 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3. मोठा फटका पुन्हा एकदा मारचा, ऑफ साईडला टोलवला. बघू किती धावा जमतात या चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय या ठिकाणी. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. ती म्हणजे 5, बिनगडी बाद 5. समोरच्या दिशेमध्ये टोलवलेला चेंडू, बघूया चेंडूवरती किती धाव निघतात. प्रताप चेंडू खाली आहे, बघूया 1 धाव, खराब असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव कंप्लीट होते. चांगली गोलंदाजी म्हणावं लागते. 1 षटकांत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7, बिनगडी बाद 7. अतिशय चांगलं षटक आपल्याला पाहायला भेटलं सचिन याच्या माध्यमातून. सी गटामधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. आपल्या सर्वांचे लाडके शंकरदादा मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आणि सर्व आवर्जून त्यांना चेंडू या ठिकाणी, बघूया किती धावा जमतायत. गडी बाद होतोय. चेतन पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसतो या ठिकाणी खिरवडे या संघाला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं प्रताप याच्याकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. या फटक्यावरती बाद होऊन पवेलियन मध्ये परततायत. चेतन पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो म्हणजे मारुती खिरवडे या संघाकडून. वाईट चेंडू, अवंतर धावेत भर. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर धावेत भर पडते या ठिकाणी. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. 1 गडी बाद 9. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगला चेंडू होता. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये होता.
त्यानंतर चेंडू जमिनी लगेच पडला आणि नंतरचा पुढचा चेंडू बघूया किती धावा येतो. जे खराब असा चेंडू, वाईट चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. गेल्या मॅचचा सामनावीर लक्ष्मण, मी या ठिकाणी शिवाजी राणेसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. एका धावेवरती समाधान मानावं लागते या ठिकाणी फलंदाजाला. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13. एक गडी बाद 13 धावा. या ठिकाणी गेल्या मॅचचा सामनावीर आपल्याला देताना पाहायला भेटते. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. चांगली लाईन लेंथ या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला भेटते आपल्याला. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आर्यन करतोय. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क होत नाहीये. खराब चेंडू या ठिकाणी पंच नो बॉल घोषित करतायत. खराब असा चेंडू होता. जर का बघितलं तर याच्या अगोदरचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने तिने टाकला होता, पण हा चेंडू कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. मोठा फटका मारचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू भरपूर कार हवेमध्ये. बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो एक दणदणीत चौकार आर्यन याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. एक गडी बाद 18. चेंडू एक साईडला टोलवला. बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाकडून 2 षटकांच्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20. एक गडी बाद 20. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र आर्यन आणि मारुती यांना आक्रमक फलंदाजी करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. जर का बघितलं तर आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20. 10च्या सरासरीने या धावा जोडल्या जात आहेत 2 षटकामध्ये. यानंतर होणारी मॅच मांगले आणि सोनवडे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. चांगला चेंडू या ठिकाणी. बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या छोट्या खेळाडूकडून. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावेचा कॉल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी मारुती यांना. चांगला चेंडू हवेमध्ये. प्रताप चेंडू खाली. गडी बाद होतोय. दुसरा झटका बसतोय मारुती याच्या स्वरूपामध्ये खिरवडे या संघाला. अतिशय चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते प्रताप यांच्याकडून. मारुती यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे संदीप. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटते. 2 चेंडू झाले त्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला भेटला. गडी बाद होतोय. निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. कोणतीही धाव या ठिकाणी आपल्याला देताना पाहत नाहीत पंच. पुढचा चेंडू
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा प्रताप चेंडू खाली बघूया विकेट गडी बाद होतोय का आणि हा तिसरा गडी बाद होतोय. तिसरा झटका बसतोय खिरवडे या संघाला. जर का बघितलं तर आतापर्यंत जेही तीन विकेट्स गेले ते तिन्ही कॅच अतिशय चांगले झाले आणि या ठिकाणी तिसरा गडी बाद होऊन पवेलियन मध्ये परततोय. 4 चेंडू झाले आतापर्यंत. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ साईडला टोलवला चेंडू. बघूया किती धावा जमतायत. खराब असा क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमा रेषा पार. अतिशय चांगला 26 धावा झाल्या. 27 धावेचं आव्हान या ठिकाणी हातेगाव या संघासाठी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटली. गोलंदाजी पाहायला भेटली. अचूक टप्प्यावरती चेंडू पडत गेले आणि गडी बाद होत गेले. यानंतर होणारी मॅच मांगले आणि सोनवडे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. मांगले संघ आपला कर्णधार त्वरित पाठवून द्यायचा या ठिकाणी. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या ठिकाणी. हातेगाव या संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते मैदानामध्ये. राम
चेंडू मारल्यानंतर असं वाटलं की एकही धाव काढणार नाहीत, पण जर का बघितलं तर खराब असं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर 2 धावा या ठिकाणी चोरटे आपल्याला पाहायला भेटल्या आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5. चांगला चेंडू होता या ठिकाणी, आपल्याला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू आपल्याला संदीप याच्या माध्यमातून पाहायला भेटला. चांगला चेंडू या ठिकाणी टोलवलाय. बघूया चेंडूवरती किती धावा जमतायत. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतो एक दणदणीच्या बॅट मधून. अशाच फटक्यांची गरज असणार आहे. जर का बघितलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, या चेंडूवरती 4 धावा, 6 धावा या 2 चेंडूवरती जमल्यात. अतिशय चांगली पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली होती. जर का बघितलं तर 12 चेंडू 24 धावीचं आव्हान. आता पुढचा चेंडू संदीप यांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक तेरी तो एक मेरी या पद्धतीचा खेळ आतमध्ये मैदानामध्ये चालू आहे. अतिशय चांगला चेंडू होता, थोडासा बीट झाला, निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते संदीप यांच्याकडून. जर का आतापर्यंत बघितलं तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिलेत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत. हा ही चेंडू, निर्धाव असा चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी, त्या चेंडूवरती 1 धाव येते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा राम आपल्याला पाहायला भेटेल. 6 चेंडू आणि आता मात्र 17 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये हातेगाव या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज. बघूया किती धावा पहिल्या चेंडूवरती निघतायत. खराब असा चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धावेत भर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडूवरती किती धावा येतात. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली रनिंग या ठिकाणी आपल्याला या 2 फलंदाजाकडून करताना पाहायला भेटते. अजूनही स्ट्राईक राम यांच्याकडे आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फुलटॉस चेंडू होता. बघूया किती धावा जमतात या चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा क्वालिटी खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या आर्यन यांच्याकडून. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. अजूनही 12 धावेची गरज उर्वरित. चार चेंडूमध्ये कट केलेला चेंडू. बघूया चेंडूवरती किती धावा जमतात. 1 धाव कंप्लीट. खराब असा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतो एक दणदणीत चौकार.
आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेली आहे. 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. अतिशय चांगला फटका या ठिकाणी राम यांनी खेळला होता. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक पळत होता की असं वाटत होतं की चेंडू अडवेल, पण चेंडू चकमा देऊन गेला आणि या चेंडूवरती धावा गेल्या त्या म्हणजे 4. उर्वरित चेंडू ते म्हणजे 3 आणि 8 धावेची गरज. निर्धाव असा चेंडू. जर का 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे आणि अशा पद्धतीची बॅटिंग जर का आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतं, निर्धाव असा चेंडू होता. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. एक मोठा फटका या ठिकाणी. आता आक्रमक फलंदाजी करावीच लागेल राम याला. बघूया चेंडूवरती किती धावा जमतात. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? दुसरी धाव या ठिकाणी. गडी बाद होते या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागते. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावेची गरज. थोडीशी मॅच फसताना या ठिकाणी हत्तेगाव या संघाकडून पाहायला भेटते. कंपल्सरी चेस असे हे समीकरण या स्पर्धेचं. खराब चेंडू, वाईट चेंडू. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण झाले. धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. जर का बघितलं तर 1 चेंडू 7 धावेची गरज आणि त्यानंतरचा हा वाईट चेंडू. आता मात्र मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे आपल्याला पाहायला भेटेल. अशा मॅचेस आपल्याला खूप पाहायला भेटतात. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज होती. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. एक मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल राम याला. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतात. थोडंसं प्रेशर या ठिकाणी गोलंदाजावरती आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजावरती असताना 1 चेंडू 5 धावा. थोडंसं खराब असं आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटते गोलंदाज. जर का बघितलं तर 1 चेंडू 7 धावेची गरज असताना 1 वाईट, पुन्हा वाईट, असे 2 वाईट पडल्यानंतर आता मात्र मॅच येऊन थांबले. ती म्हणजे 1 चेंडू आणि 5 धावेसाठी. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू कुठपर्यंत पोहोचतोय? चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय एक दणदणीत षटकार राम याच्या बॅट मधून. मी सांगितलं होतं मगाशीच की ज्या पद्धतीच्या अशा मॅचेस होतात तर खूप प्रेशर वाईज मॅच होतात आणि यामध्ये फलंदाजाला यश आलं आणि या चेंडूवरती षटकार आला. यानंतर होणारी मॅच ती म्हणजे मांगले आणि सोनवडे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली होती. 1 चेंडू 7 धावेची गरज होती. त्यानंतरचे 2 वाईट चेंडू आणि त्यानंतरचा हा षटकार. या मॅचचा हिरो ठरतोय तो म्हणजे राम.